मित्रांनो, तुम्ही काही वेळेला ऐकलं असेल की अनैतिक संबंधात प्रियकरासोबत मिळून पत्नीने त्याच्याच पतीची हत्या केली. आता हे तर जुनी स्टाईल झाली. आता या अनैतिक संबंधाचा बोजा घरातील कुटुंबातील व्यक्तींवरती पण येऊन पडलाय. ही घटना आज मी तुम्हाला जी सांगणार आहे, या घटनेमध्ये अनैतिक संबंधासाठी एका महिलेने तिच्याच सासूला कसं संपवलं आणि तिचं एवढं नातं कसं होतं त्या पोरासोबत. तो पण कोण होता माहिती आहे का? मंडप लावणारा पोरगा, जो की दुसऱ्याच्या घरी जाऊन मंडप लावायचा. आणि ही जी महिला होती, एका करोडपती घरातील महिला. तर नेमकं झालं काय होतं, काय विषय होता, पूर्ण विषय उलगडा करणार आहे. या घटनेची सुरुवात 2012 पासून होते. 2012मध्ये 25 वर्षांची अनुश्री हिच्या वडिलांनी हिच्यासाठी स्थळ बघितलं होतं. पोरगा तो गॅरेज चालवायचा. शहरामध्ये मोठी जागा होती, त्या ठिकाणी गॅरेज असल्यामुळे चांगला धंदा चालायचा. आता धंदा चालू होता, चांगला पैसा कमवत होता, पोरगं चांगलं होतं, म्हणून या पोरीचं लग्न तिथं लावून दिलं. अनुश्री चांगल्या प्रकारे संसार करू लागली पतीसोबत मिळून. सासू पण तिची भरपूर चांगली होती, तिच्यासोबत मिळून मिसळून राहायची. आता ते म्हणतात ना की सगळं चांगलं असलेलं कधी काही चुकीचं घडेल काही सांगू शकत नाही. 2022मध्ये ही जी अनुश्री होती, हिच्या नंदेचं लग्न होतं. ज्यावेळेला लग्न होतं, आता लग्न ठरलं की घरीच करू आपण, हॉल वगैरे कशाला बुक करायचा, शेवटचं लग्न आहे आपल्या या जनरेशनचं, घरी लावून टाकू आपलं घरच्या घरी. मग ठरलं घरी मंडप लावायचा. घरी मंडप लावायचा म्हणून मंडपचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं. ज्यावेळेला मंडपचं कॉन्ट्रॅक्ट दिलं, त्याच कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या एका मजुरा ठरल्याप्रमाणे लग्नाच्या अगोदर 2-3 दिवस मजूर घेऊन तो कॉन्ट्रॅक्टदार आला त्या ठिकाणी बसवण्यासाठी मंडप. आता या सगळ्यामध्ये राहुल नावाचा एक 28 वर्षांचा तरुण होता, जो की इथंच काम करायचा त्या कंत्राटदाराच्या हाताखाली. त्याचं जीवनयापन असंच चालायचं की मंडपावरचं काम करून, अत्यंत गरीब परिस्थिती. ज्यावेळेला तो मंडप बसवायला आला, त्यावेळेला या अनुश्रीची नजर त्याच्यावरती पडली. शरीराने असा काय एवढा खास नव्हता दिसायला, किंवा असं काय नव्हतं की बॉडी होती, चेहरा चांगला होता. फक्त त्याच्यामध्ये बोलण्याची कला होती. तो कोणालाही असं बोलत बोलत 2 मिनिटामध्ये त्या माणसाच्या मनात उतरेल असंच झालं. त्याने अनुश्रीसोबत ज्यावेळेला कॉन्टॅक्ट केलं, घरातील हे लागायचं ते लागायचं सामान, त्यावेळेला असं काही बोलून गेला की तो तिच्या काळजात उतरला. त्यावेळीपासूनच यांची दोघांची लव्ह स्टोरी चालू झाली. या दोघांची लव्ह स्टोरी काही दिवस लपून छपून चालली, पण पुढे चालून काही दिवसांनी या लव्ह स्टोरीची माहिती तिच्या सासूला समजली. सासू म्हणली, थांब येऊ दे, माझ्या पोराला सांगते. आता हे दोघं रूममध्ये बसून संबंध बनवत होते. हे त्या ठिकाणी असल्यामुळं त्या दोघांनी मिळून त्या सासूला संपवलं. त्यांच्यापुढे काही पर्याय नव्हता असे सांगते अनुश्री. पण आता मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला ही सगळी घटना घडली, त्यावेळेला या अनुश्रीने तिच्या सासूला बेडवरती झोपवलं आणि तिचा ज्यावेळेला नवरा आला, त्यावेळेला रडायला चालू केलं, हार्ट अटॅक आलाय म्हणून. त्यालाही बरोबर वाटलं हार्ट अटॅक आला असेल म्हणला. वयस्कर होती, आता सगळी रडारडी झाली. तिचं अंत्यसंस्कार करून टाकलं. पण काही दिवसानंतर तिच्या पोरीला, म्हणजे तिच्या नंदेला, अनुश्रीच्या थोडीशी शंका यायला लागली होती. हिचं वागणं, सगळं चालणं बदललं होतं. तिला कसलंही दुःख झालेलं नव्हतं. याच्यावरूनच तिने तिच्या भावाला सांगितलं, अनुश्रीच्या पतीला. त्याला पण थोडीफार शंका होती तिच्याबद्दल. पोलिसामध्ये तक्रार दिली, चौकशी करायला लावली. त्यावेळेला ही पूर्ण घटना उघडकीस आली. आता ही अनुश्री आणि तो राहुल, जो की मंडप काम करायचा, पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांच्यावरती गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. हे तर आता लांब जाणार आहेत जेलमध्ये. यांचं तर कोणी सोडवू शकत नाही. बाकी अशा घटना आपल्या समाजामध्ये ज्या